मध्ये महिला दिनानिमित्त द्राक्षफळ महोत्सव व महिलांचा सत्कार। मुंबईतील चेंबूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त द्राक्ष बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आणि फळ महोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी लोखंडे यांनी केले होते। यावेळी द्राक्ष फळ महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच महिलांचा सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमात झी स्टुडिओ प्रस्तुत आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर बाबू रणखांबे यांच्या रुबाब चित्रपटाचे प्रमोशनही करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तसेच झी टीव्ही साठी विशेष मुलाखतही घेण्यात आली। मुळात आज जागतिक महिला दिन आहे। या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी तमाम या देशातल्या भारतातल्या सर्व महिलांना शुभेच्छा देईन। आणि आज सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीनं आणि सन्माननीय राहुल शेवाळे साहेब या माझे खासदार शिवसेनेचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। गेल्या 8 वर्षापासून आपण शेतकरी बांधव आहेत, महिला बचत गट आहे, यांना प्राधान्य देण्यासाठी त्यांना व्यासपीठ त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हा महोत्सव चालू केलेला आहे। 8वं वर्ष याला लागलेलं आहे, 8वं वर्षाचे पदार्पण केलं आहे। आणि असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असणारे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य मिळतं आहे। प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचं या ठिकाणी सहकार्य मिळतं आहे। अशा उद्देशाने या ठिकाणी हा महोत्सव आपण सुरुवात केलेली आहे, त्याचं 8वं वर्ष आहे। आणि आपण या ठिकाणी बघत असाल की एक दुर्मिळ ज्याचं संग्रहालय आमच्या खानापूरच्या ह्याच्यामध्ये भगवान जाधव यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवलेलं आहे। त्याचं काही या ठिकाणी आपल्या प्रदर्शनामध्ये त्यांनी जे स्टॅम्प आणलेले आहेत, जे इंग्रजांच्या काळापासून आहेत, आमच्या पटवर्धनांच्या काळापासून जसे खूप असे त्यांनी जे संग्रह करून ठेवलेले आहेत, त्याचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे। अनेक महिला या ठिकाणी वेगवेगळे महाराष्ट्रातून महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळ्या वस्तू आहेत जे या चेंबूरच्या नगरीतील लोकांना बघायला मिळणार आहेत। त्यांना त्याचा आस्वाद त्यांनी घ्यावा। द्राक्ष जे आहेत, हे द्राक्षाची मुंबईमध्ये लोकांना द्राक्ष कुठल्या प्रकारचे असतात, ही द्राक्षाची त्याची क्वालिटी काय असते त्याला काही माहीत नसतं आहे। मिक्सिंग द्राक्ष लोकांना इकडे खायला मिळतात। आपण शेतकऱ्यांकडून आणलेले थेट त्यांच्या बागेतून आलेले द्राक्षांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवतो, ते लोकांना ते उपयोगात यायला पाहिजे, त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे। सेंद्रिय जो माल आहे, जो त्याच्यामध्ये केमिकल मिक्स केलेलं नसतं, एक चांगल्या क्वालिटीचा माल आहे, हा चेंबूरकर मुंबईतल्या नागरिकांना मिळावा यासाठी हा आपला प्रयत्न आहे। आणि याच्यासाठी सातत्यानं या भागातल्या लोकांचा खूप मोठा पाठिंबा भेटलेला आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो। आणि याच्या जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिलांना शुभेच्छा देतो आणि याची सुरुवात या ठिकाणी झाली असे मी घोषित करतो। चेंबूर आणि मुंबईतल्या नागरिकांनी या स्टॉलला इकडच्या या महोत्सवाला त्यांनी भेट द्यावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान जाधव यांचा या ठिकाणी मी खास करून या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांचा सत्कार करतो। ते ओके द्या, कारण ते इथे 1 आठवडा चालणार आहे। या पुढच्या रविवारपर्यंत त्याची आम्ही अधिकृतपणे परवानगी घेतलेली आहे आणि त्या परवानगीच्या हिशोबामध्ये आपण हे सगळं महोत्सव या ठिकाणी चालणार आहे। आणि या महोत्सवामध्ये खास गावावरून सांगलीवरून भगवान जाधव या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं खानापूर या पोसेवाडीमध्ये खूप मोठं असं वस्तू संग्रहालय आहे आणि त्या संग्रहालयात या लोकांतली ज्या लोकांनी त्या भागातल्या असतील त्या ठिकाणी जात असताना त्यांनी निश्चितपणाने त्यांच्या संग्रहालयाला भेट द्यायला पाहिजे। त्यांनी काय वस्तू त्या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत याचा त्यांनी त्या ठिकाणी भेट घेऊन त्या ठिकाणी त्याला भेट द्यावी असं या ठिकाणी आवाहन करतो। आणि या ठिकाणी ते गावावरून आल्याबद्दल आणि त्या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीने मी त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय। आज महिला जागतिक दिनाच्या सर्व महिलांना, माझ्या भगिनींना शुभेच्छा। आणि खरं म्हटलं तर महिला बोललं तर आज महिला कुठेही कमी नाही। आज कुठल्याही क्षेत्रात गेले तर पहिली महिला असते। तसं म्हणायला गेलं तर महिलांचा दिवस आहे म्हणून महिलांचं कौतुक करण्यापेक्षा महिलाच्या पाठीमागे एक खंबीर पुरुष पण असतो, त्यांचाही त्यांनाही मी शुभेच्छा देते। आज द्राक्ष महोत्सवाबद्दल बोलायचं बोललं तर आमची सांगली जिल्हा विकास संघ ही संस्था आमची 13 वर्ष झालं कार्यरत आहे। मुंबईमध्ये कुठेही द्राक्षाचा महोत्सव होत नव्हता, हे उद्दिष्ट आम्ही मनात आणून आम्ही द्राक्ष महोत्सवाची सुरुवात केली। द्राक्ष महोत्सव सुरुवात करता पहिलं दुसरं करता असं आमचं हे 8वं वर्ष आलं। हे आम्हालाही कळून नाही आलं, पण खरोखरच ह्या द्राक्ष महोत्सवाचा उद्दिष्ट असा आहे की शेतकरी ते ग्राहक असा आमचा संकल्प आहे। आणि शेतकऱ्यांना तो हमी भाव मिळावा, मधले दलाल व्यापारी नसावं, त्यांना एक मुंबईमध्ये बाजारपेठ मिळावी म्हणून आम्ही ही संकल्पना केली आणि ती अंमलात आणली आणि ती आमची खरोखरच
संकल्पना पाहिजे अशी मनासारखी सर्व ठिकाणी खरोखर त्याचं उद्दिष्ट आम्ही जाणला आणि त्याचं शेतकऱ्यांना तसा भाव पण मिळाला. त्याबद्दल मी खरोखरच म्हणजे कसं शेतकऱ्यांचं खूप वाईट परिस्थिती असते. द्राक्ष बोललं तर द्राक्षाचं एका संगोपन असं एखाद्या लहान बाळासारखं असतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. आपण मुंबईत राहणारे सगळे लोक आहोत. आपल्या लोकांना असं वाटतं की द्राक्ष म्हणजे काय रे, कुठे पण मार्केटमध्ये मिळतात. पण मी इतर चेंबूर, गोवंडी, मानपूर, आपलं कुर्ला जवळच्या सगळ्या घाटकोपर असेल सगळ्या लोकांना एवढंच आवाहन करते की मुंबईमध्ये चेंबूर येथे द्राक्ष महोत्सव आणि फळ महोत्सव आम्ही प्रदर्शन भरवण्यात आले. इतर काही स्टॉल आहेत, इतर बरेचसेच प्रोडक्ट त्यांचे आहेत. नवीन नवीन संकल्पना ज्या महिला बचत गटांनी पण केलेल्या आहेत त्याचंही प्रदर्शन आहे. तर सगळ्या लोकांनी यावं, चेंबूरमध्ये यावं आणि त्या शेतकऱ्यांचे आणि बचत गटाचे महिला बचत गटाचे एक त्यांचे मनोबल वाढवावं एवढीच मी अपेक्षा. नमस्कार, मी वैशाली जाधव. आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. ह्या आहेतच माझ्या भगिनी. मी माझं पार्लर आहे सांगलीमध्ये, पार्लर अँड अकॅडमी दोन्ही आहे आणि मी स्पोर्ट्समध्ये पण आहे. मी 90 किलोमीटर साऊथ आफ्रिकेला, तसेच थायलंडला 100 किलोमीटर रन आणि नुकतंच मी दिल्लीला 24 तास स्टेडियम रन केलेलं आहे. तसेच माझं 600 किलोमीटर सायकलिंग नॉनस्टॉप पण झालेलं आहे. सगळीकडे मॅरेथॉन वगैरे करते मी. माझं पॅशन आहे मॅरेथॉन. आज मी द्राक्ष महोत्सवला आले संभाजी सरांच्या. अजून एक प्रमोशन मला करायचं होतं की झी टॉकीज प्रस्तुत रुबाब मूव्ही, ज्याचे लेखक आणि दिग्दर्शक शेखर रणखांबे सर आहेत. हा मूव्ही आपल्याला नक्की बघायचा. त्याचं कारण काय की सैराट मूव्ही जसं आहे तसाच हा रुबाब मूव्ही आहे. म्हणजे 4-5 आठवडे आपले झाले की हा मूव्ही खूप चांगल्या प्रकारे चालला आहे आणि आपण बघायलाच पाहिजे. कारण का आपला म्हणजे म्हणतात ना सांगली जिल्ह्याचा किंवा आजूबाजूचा जसं परिसर आहे त्याची झलक ह्या मूव्हीमध्ये आहे. जसं तुम्हाला सैराट मूव्ही आवडला तसं नक्की हा रुबाब मूव्ही आवडणार आहे. कारण काय त्याला आपल्या गावची आपल्या लोकांची झळ आहे त्याला. त्यामुळं मी तर बघणारच आहे. आपण सगळ्यांनी बघायचं आहे. तसेच आणि द्राक्ष महोत्सव इथे जो भरवतात संभाजी सर, जे खूप वर्ष झालं इथे प्रोग्राम्स घेतात. मग ते सांगली रत्न पुरस्कार असू दे किंवा महिलांना सत्कार असू दे, खूप छान प्रोग्राम्स त्यांनी घेतलेले आहेत. आणि आज पण त्यांनी द्राक्ष महोत्सव इथं आयोजन केलं आहे. जे लोकांनी बघितलं नाही त्यांनी यावर्षी नक्की जे आपले सांगलीचे लोक आजूबाजू आहेत त्यांनी तर नक्की हा द्राक्ष महोत्सव बघायला आहे. आज द्राक्ष महोत्सवला त्यासाठी मला बोलवलेलं आहे. तसेच मी स्वतः माझं पार्लर आणि अकॅडमी आहे सांगलीमध्ये आणि मी स्पोर्ट्समध्ये पण आहे. माझं 100 किलोमीटर थायलंडला एशियन चॅम्पियनशिप झालं आहे. परत साऊथ आफ्रिकेला 90 किलोमीटर झालं आहे. आत्ता नुकतंच मी 140 दिल्लीला केलं आहे आणि 600 किलोमीटर सायकलिंग म्हणजे जनरली मी सगळीकडे मॅरेथॉन वगैरे पण करते. आज मला थोडंसं प्रमोशन करायचं आहे. आपल्याकडे रुबाब म्हणजे जसं सैराट मूव्ही आहे तसाच हा रुबाब मूव्ही पण आहे. झी टॉकीज प्रस्तुत आणि त्यांचे लेखक आणि दिग्दर्शक शेखर रणखांबे सर, त्यांचा हा रुबाब मूव्ही म्हणजे हा खरंच खूपच छान मूव्ही आहे. जवळजवळ 4था-5वा आठवडा आहे. तिथे खूप छान त्याची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे सैराटनंतर जर म्हणू शकतो तर आपण ह्याच्याकडे अपेक्षा लावून बघू शकतो. त्यामुळं सगळ्यांनी रुबाब हा मूव्ही बघायचा आहे आणि अगदी आपले मराठमोळ्याचे थोडंसं त्यात झलक आहे. मी तर पाहणारच आहे. आपण सगळ्यांनी बघायचं आहे. संभाजी सर नेहमीच सगळ्यांचं म्हणजे कौतुक तर करत असतात आणि त्यांना ना असं फार कळकळीचं सगळं असतं. म्हणजे आता मी तर एवढं लांब आहे तरी पण एक महिला म्हणून प्रत्येक वेळी त्यांनी मला मान सन्मान दिला आहे. आणि इव्हन द्राक्ष महोत्सव असू दे किंवा महिलांचं कुठलंही कार्यक्रम असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, सर नेहमी आघाडीवर असते. मी त्यांच्या फेसबुकला वगैरे पण बघत असते. मी म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सरांबद्दल आणि ह्या सगळ्याबद्दल खूप चांगला आहे. आज तर सगळ्यांना पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि द्राक्ष महोत्सव एवढं छान हे लोकांनी भरवलं आहे तर सगळ्यांनी ह्याला भेट द्यायला पाहिजे. तर सगळ्यांनी खास करून जे आपल्या सांगलीची तर इथं कुठं असतील तर त्यांनी तर नक्कीच इथं या आणि बघा की किती छान सगळं त्यांनी अरेंजमेंट केली आहे. हे सांगायचं आहे की सगळ्यांनी या, बघा. नमस्कार, मी वैशाली जाधव. सांगलीमध्ये माझं पार्लर अकॅडमी आहे. आज आपण रुबाब मूव्ही बघतो आहे. झी टॉकीज प्रस्तुत, तसेच लेखक आणि दिग्दर्शक शेखर रणखांबे सर यांच्या प्रस्तुत रुबाब मूव्ही आपला टॉकीजवर आलेलाच आहे.
4-5 आठवडे ह्या मूवी आहेच. आपण सगळ्यांनी हा मूवी बघायचा आहे. आम्ही तर जाणार आहे, कारण का सैराटनंतर जर कुठे आपल्या गावची झलक आहे तर ह्या मूवीला आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या टॉकीजला जाऊन हा रुबाब मूवी बघायचा. नमस्कार, मी कांचन माने. मी सांगलीचे असून मुंबईमध्ये सांगली जिल्हा विकास संघ महिला अध्यक्ष म्हणून काम करत आहे. तरी आपण माझ्या हातामध्ये जे रुबाब पिक्चरचं जे मूवीज आहे, जी टॉकीजचं जे केलेलं निर्माता रणखांबे साहेब आपले पेडगावचे सुपुत्र आहेत, सांगलीचे आहेत. तर त्यांचा हा रुबाब पिक्चर येत आहे. तरी तुम्ही सैराटच्या नंतर येत असेल तर तो हा पिक्चर असेल रुबाब. आणि रुबाब म्हटलं तर माणसाचा एक काय रुबाब असतो तो ह्या पिक्चरमध्ये बघण्यात येईल. आणि सांगलीची माती काय असते त्या ह्या रुबाब पिक्चरमध्ये दिसेल. तुम्ही अवश्य बघा. मीही बघते, तुम्हीही बघा.